नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 25 फेब्रुवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर सकाळी म्हणजे दुपारी 1 वाजेपर्यंत जर पाहिलं तर वातावरण स्वच्छ होतं. 1 वाजल्यानंतर राज्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. याचबरोबर काही ठिकाणी लाईट रेन पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर सध्या सिस्टम प्रणाली आणि लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारताचा बहुतांश जो भाग आहे तो बहुतांश भागामध्ये आकाश निरभ्र होतो, ड्राय वेदर पाहायला मिळाला. याचबरोबर मध्य भारतापासून दक्षिण असेल म्हणजे मध्य प्रदेशचा दक्षिण भाग असेल, गुजरात, महाराष्ट्र, याचबरोबर तेलंगणा, कर्नाटकचा बहुतांश भाग असेल, तसेच तमिळनाडू, आंध्र प्रदेश व ओडिशाचा काही भाग असेल, छत्तीसगड हा संपूर्ण भागामध्ये काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. याचं कारण असंच आहे की बंगालच्या उपसागरात जे कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली होती, हे कमी दाब क्षेत्र थोडंसं उत्तरेला सरकलं आहे. याचबरोबर हे कमी दाब क्षेत्र येणाऱ्या काही दिवसात रिकवर करून पूर्वेला म्हणजे म्यानमारच्या दिशेला जाण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याच्या दक्षिण भागापासून म्हणजेच विदर्भ असेल, याचबरोबर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग या भागापासून एक कमी दाबाची जी रेष आहे ती तयार झाली आहे. मात्र त्याचा जो प्रभाव आहे तो आता हळूहळू कमी होईल. येणाऱ्या 24 तासानंतर राज्यात पावसाचं वातावरण एकदम कमी होण्याची दाट शक्यता आहे. मात्र 24 तासानंतर जर पाहिलं तर राज्यात हीट वेव्ह राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज सध्याची लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं ना, आज रात्रीचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर आज रात्री धाराशिव असेल, लातूर असेल, याचबरोबर बीडचा दक्षिण भाग आणि बीडचा पश्चिम भाग या ठिकाणी लाईटिंग, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता. जोरदार पाऊस नसेल, मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर हिंगोली, परभणीचा उत्तर भाग असेल, तसेच यवतमाळचा पश्चिम भाग, वाशिम, तसेच अमरावती आणि गडचिरोली दक्षिण भाग या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. याचबरोबर उत्तरेचा वर्धा, त्याचबरोबर नागपूरचा काही भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळते. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकतो. याचबरोबर जालनाचा उत्तर भाग असेल, बुलढाण्याचा उत्तरच भाग असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या स्वरूपाचं फक्त ढगाळ वातावरण आहे, पावसाची शक्यता अजिबात नाही. याचबरोबर नाशिक असेल, धुळे असेल, पुणे, अहिल्यानगरचा मध्यवर्ती जो भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच पुण्याचा संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते. सातारा जिल्ह्यामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळते. याचा कोल्हापूरचा मध्यवर्ती भाग असेल, कोल्हापूर शहर, त्या ठिकाणी कदाचित आज रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा पावसाचा विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्याचा जो सांगली आणि सोलापूर हा जो पट्टा असेल या ठिकाणी पावसाची दाट शक्यता. अन्यत्र मात्र पाऊस एकदम कमी आहे. त्याचबरोबर बीडचा काही भाग असेल, याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा IMDचा म्हणजे हवामान खात्याचा अंदाज जर पाहिला तर आज दिवसभरात जर पाहिलं तर आज पूर्व विदर्भ असेल, गडचिरोली, तसेच चंद्रपूर, यवतमाळ असेल, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी लाईटनिंग थंडरसह येलो अलर्ट जारी केला होता. याचबरोबर लातूर, धाराशिव आणि सोलापूर या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा विचार जर केला म्हणजे 25 तारखेचा विचार जर केला तर यवतमाळ, चंद्रपूर या 2 जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण पाहायला मिळते. त्या ठिकाणी येलो अलर्ट जारी केलेला आहे. याचबरोबर लातूर असेल, नांदेड असेल, सांगली, सोलापूर या भागामध्ये कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस हा त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.